नमस्कार मित्रमैत्रिणींनो. सकाळी रिकामी पोटी थंड पाणी पिऊ नये, ते शरीराला हानी पोहोचवतं. दालचिनी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुमच्या मुलांना रात्री झोप येत नसेल तर त्यांना मध खाऊ घाला. जर अंगातून घामाचा वास येत असेल तर पाण्यात गुलाबाचा अर्क मिसळून अंघोळ करा. हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा, हाडे मजबूत होतात. लठ्ठपणा वाढला असेल आणि पोट बाहेर आलं असेल तर नाभीत तेल लावा, तुम्हाला काही दिवसात फरक जाणवेल. थंड दुधाऐवजी गरम दूध प्या. गरम दूध पिल्याने हाडे मजबूत होण्यास नक्की मदत होते. कडू पदार्थ खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने माणूस मृत्यूच्याही जवळ जातो. जर तुमचे केस गळायला लागले तर तांदळाच्या पाण्याने केस धुवा. यामुळे केस गळणं थांबेल आणि केस मुलायम पण होतात. जेवणात कांदा जरूर खावा, यामुळे आपल्याला हृदयविकार टाळता येतो. मध सोडून सर्व गोड पदार्थ आपल्या शरीराला हानी पोहोचवतात. आंघोळ करण्यापूर्वी थोडं मीठ खा, त्यामुळे खाज सुटत नाही. रोज रात्री चेहऱ्यावर कच्चं दूध लावा, चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो. नेहमी चपाती हळूहळू चावून खा, त्याने पोट आणि कमरेची चरबी कमी होण्यास मदत होते आणि अन्नपचनही व्यवस्थित होतं. अन्न खाल्ल्यानंतर गुळाचा थोडासा तुकडा खावा, अन्न लवकर पचतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर या 3 गोष्टी नक्की खा. पहिलं म्हणजे लिंबू, दुसरं म्हणजे कोबी आणि तिसरं म्हणजे काकडी. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर मऊची पाने तुम्ही खा, भूक लागेल. आणि ही पाने कोथिंबीर आणि पुदिन्याच्या चटणीतही टाकतात. जर तुम्ही गोड जास्त खात असाल तर अधूनमधून काही कडू पदार्थही खा, ते तुमच्या शरीरासाठी उपयुक्त असतात. पाण्यामुळे शरीराचे अनेक आजार बरे होतात, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जा. फिरल्याने शरीरात ऊर्जा जाणवते आणि उत्साही वाटतं. तेव्हा संध्याकाळी 15 ते 20 मिनिटाचा फेरफटका नक्की मारा. जर तुम्ही असे छोटे छोटे बदल तुमच्या लाईफस्टाईलमध्ये केले तर तुम्ही नक्कीच निरोगी आणि सदृढ राहाल. तेव्हा काही टिप्स नक्की फॉलो करा आणि आनंदी राहण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.